असं आमचं नातं आहे. आणि आज बहीण सेवानिवृत्त होत आहे, तर ती नेहमीच माळवाडीतनं तिचा फोन यायचा, अरे मला इलेक्शनची ड्युटी आली, काय करू? शांतीने सांगायचं काहीच करू नको, तू तुझं काम कर. काय असतं शिक्षकांचं हे इलेक्शनची ड्युटी आली, अनेकदा आता खदखद व्यक्त झालेली आहे खरं, त्याच्याबद्दलही बोलतोच मी. पण आमच्या भावंडामध्ये एक खूप मैत्रीपूर्ण संबंध आहे, जवळपास वय असल्यामुळे. आणि खरं तर प्रतिभानं खरं माझ्यावर खूप अन्याय केलेला आहे. ती माझ्यापेक्षा 1 वर्षानं पुढे असल्यामुळे तिची सगळी जुनी पुस्तकं मला वापरायला लागली. मला कधीच नवीन पुस्तकं मिळाली नाही. आणि काय असतं आपल्याकडे एक घ्या, नाव किती सुंदर ठेवलं तर घरचे आपले म्हणतात ना, तावडी बायडी मायडी, तसं आमची ती पत्याबाई होती. आम्हाला लगेच सांगायचे, म्हणजे माझे वडील, जा पत्याबाईकडून पुस्तकं घेऊन ये. आणि ती सगळी पुस्तकं पास झाल्याबरोबर निरीक्षकांच्या संध्याकाळी गठ्ठा बांधून ठेवायची. मी आपलं निराशेने जायचं, सगळी पुस्तकं घेऊन यायचं. त्यामुळे मला कंपास सोडून नवीन काही पुस्तक मिळालं नाही, वया तर आपण घेतो असं ते माझा तो. पण एक गोष्ट तिच्यामुळे झाली की ती असे पहा, एक आपल्याकडे एक हे असतं की आपल्यापेक्षा घरात कोणी हुशार असेल किंवा गावात हुशार असेल तर सगळे शिक्षक लोक किंवा गावातले आपल्याला नेहमी बोलतात, बघ त्याच्याकडे बघ, तो कसा शिकतोय, तो किती हुशार आहे. तसं शाळेत नेहमीच असं असायचं. गुरुजी नेहमी म्हणायचे, बघ तुझी भावंड कशी आहेत, पुढे गेलेत, शिकतात, हुशार आहेत. त्यामुळे 2 रट्टे खरं तर जास्त मिळाले मला या सगळ्यांमुळे. त्या म्हणजे सगळ्या भावंडांचे माझ्यापेक्षा सगळेच हुशार आहेत, हुशार होते. आणि त्यांचा बऱ्यापैकी त्यांच्यामुळे मान मला जास्त मिळाला खरं. आणि प्रतिभानं एक काम केलं, फक्त जे काही महत्वाचं असेल त्याला अंडरलाईन करून ठेवलेल्या, त्यामुळे माझा अभ्यास थोडा सुखकर झालेला. अशी आमची भगिनी आज सेवानिवृत्त होत आहे. मला खरं तर मागच्या आठवड्यात येता आलं नाही. राहुल दादांनी बरोबर सांगितलं, कार्यक्रम मागच्या आठवड्यातच ठेवला होता, पण मला नाही येत आलं म्हणून या आठवड्यात आम्ही तो शिफ्ट केला. आणि त्याबद्दल मी डॉक्टर यशवंत वगैरे सगळ्यांची आभार मानतो की माझ्यासाठी कार्यक्रमाची वेळ बदलली. तर शिक्षक हा नेहमी त्याचं मोजमाप कसं करायचं किंवा त्याला स्वतःला कसं जोखायचं, तर त्याचे विद्यार्थी कसे कुठे काय करतात याच्यावर अवलंबून असतात. पण मी असं म्हणेल की इथे किती शिक्षक आहेत आता उपस्थित? हा, बऱ्यापैकी आहेत. आणि त्यांना जर आपलं स्वतःचं मोजमाप जर करायचं असेल ना, तर मी सांगतो आपल्या शेवटच्या बाकावरचा विद्यार्थी काय करतो हे नेहमी चौकशी करा. मग कळतं की आपण काय केलंय, आपण किती चांगलं शिकवलंय किंवा आपण कसं भावी पिढी कशी घडवली हे नक्की कळेल. आणि प्रतिभानं 36 वर्ष अविरत सेवा केलेली आहे. तिनं नक्कीच तिच्या हातून 36 वर्ष म्हणजे 36 जनरेशन तिनं तयार केलेलं आहे, 36 बॅचेस तयार केलेल्या आहे. आणि प्रत्येक बॅच मधला एक तरी अव्वल विद्यार्थी तिचा असेल असं मी अपेक्षा करतो. आताच बोलताना खरं तर हे असेल कोण जटार गुरुजी, त्यानंतर निमोरे गुरुजी, आमचे मोठे काळे गुरुजी, काळे सर, यांनी बरीच सिस्टीम मधली खदखद व्यक्त केलेली आहे. पण मी सांगतो काय असतं, हे पहा, आज शिक्षकाला हे काम दिलं ते काम दिलं, तक्रार रास्त आहे तुमची, शिक्षकानं शिकवायचं कधी. पण मी म्हणतो शिक्षकानं शिकवायला तर पाहिजे, पण ही कामही करायला पाहिजे. मला सांगा, रात्री झोपल्यानंतर जर आपला सिव्हिल सर्जन असेल किंवा तालुक्याचा डॉक्टर असेल आणि आपल्याला त्रास होत असेल, आपण गेलो, तो म्हणेल का माझी ड्युटी नाहीये, मी आता इंजेक्शन देणार नाही, तुला ताप आलाय का मी पाहणार नाही, तुझा ब्लड प्रेशर वाढलाय का पाहणार नाही. हे आज जर त्यानं म्हटलं तर पेशंटनं काय करायचं, समाजानं काय करायचं? पोलीस असेल आपला, पोलीस जर घरी गेला 12-12 तास ड्युटी करतो, कधी कधी जर सिच्युएशन खराब असेल तर 36-36 तास ते बिचारे ड्युटी करतात. त्यानं जर रात्री एखाद्या ठिकाणी मारामारी झाली आणि त्याला कॉल केला तर त्यांनी म्हटलं तर चालेल का की माझी ड्युटी संपलेली आहे, मी आता हे काम करणार नाही? आपला देशावर जवान आहे, तो सुरक्षा देतो देशाला, तो रात्री गोळीबार झाला तर त्यानं म्हटलं तर चालेल का, आज नाही आता रात्र झाली मी काय गोळीबार करणार नाही? तर शिक्षकांना तुमच्या मनातली खदखद मलाही समजते, पण तुम्हाला जे SIR चं काम दिलं, जनगणनेचं काम दिलंय, ते का दिलं? कारण तुम्ही सिस्टीम मधला शेवटचा घटक आहात की जो त्या गावाला पूर्णपणे चालतो, म्हणून हे काम आपल्याला करायचं असतं. SRA का केलेलं आहे? SIR मध्ये काय आहे? तुमच्या ज्या आता याद्या तुम्हाला पुन्हा रिवाइज करायच्या आहेत. काय झालंय की देशामध्ये अनेक खोटी नावं, अनेकदा आता राजकीय मंडळी इथे आहेत त्यामुळे त्यांना त्याची जाण जास्त आहे, डुप्लिकेट नावं असतात, जी लोक इथे राहतच नाही त्यांची नावं असतात, त्यामुळे मतदानात फरक पडतो. तर हे सगळं करण्याचं काम आपल्याला करायलाच लागेल. ती एक देशसेवा आहे.
त्यानंतर जनगणना करायचं. मला सांगा जनगणनेमध्ये किती घटक आहेत आता काय? तो माणूस त्या घरातला आहे की नाही, त्याची जात काय, त्याचा व्यवसाय काय, तो घर कसं आहे, त्याचा राहणीमान कसं आहे, इतके सारे कॉलम त्याच्यामध्ये आहे. तुम्ही ते काम का करावं? कारण तुम्ही त्या गावात प्रत्येकाला जाणता. प्रत्येक त्याच्यामध्ये कुठेही खोटेपणा, कुठेही चुकीची माहिती देशासमोर, कारण हे जे आपण करतो ना याच्यावरतीच देशाच्या स्कीम, नियोजन, त्यानंतर निधी कुठे काय पाहिजे, कोणत्या समाज पाठीमागे आहे, कोणता समाज उन्नत आहे, हे सगळं त्या केवळ जनगणनेच्या त्या 4 कॉलम किंवा 10 कॉलममुळे कळतं. म्हणून आपण कुठलीही मनात खतखत न करता हे काम करायला पाहिजे आणि करावं अशी माझी अपेक्षा आहे. एक या सिस्टीमचा भाग म्हणून, सरकारचा भाग म्हणून. त्यानंतर निंबोडे सर आणि जठार सरांनी काही गोष्टी व्यक्त केल्या की आता हा त्या याचा भाग नव्हताच राजू दादा किंवा राहुल दादा, तुम्हाला जास्त त्याचं लवकर कळेल किंवा आईना मी सांगतो. आता रस्त्याच्या बाबत त्यांनी तक्रार केली की बाजूचा रस्ता कसा आहे, आपला कसा आहे, आपला रस्ता व्हायला पाहिजे, रास्त आहे आपला रस्ता व्हायला पाहिजे. मी आता आपले विद्यमान आमदार विकी भैया, मी विकी भैयाच म्हणतो, माझ्यापेक्षा खूप लहान आहेत ते, आणि दादांबरोबर आमदार नसताना यायचे म्हणून रिलेशन तसे आहे. दादांनाही दादाच म्हणतो नेहमी. फक्त राजीव दादांचं कधी भेट झाली नव्हती, त्यामुळे त्यांचा संपर्क खूप कमी आहे. पण ज्या वेळेस इथे सांगतो तुम्हाला, तर हा रस्ता दिनू काका मी सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस निवडणुका झाल्या, निवडून आले, विकी दादा आले होते मंत्रालयात, बसलो होतो आम्ही. मला म्हणे सर तुमचं मार्गदर्शन लागेल. मी म्हणलं पहिलंच तुम्हाला मार्गदर्शन करतो. पहिलंच तुम्हाला मार्गदर्शन करतो. मी म्हटलं पिंपळगावला जात होतो, पिंपळगावला आमचे भाऊ राहतात आणि पिंपळगावला जात होतो. तर जाताना गाडी एकदम आपटली. म्हटलं तर मी विचारलं काय झालं रे, श्रीगोंदा लागलं म्हटलं. इथला रस्ता पारनेरचा रस्ता बरोबर चांगला आहे आणि तिथं संपला की एक मोठा खड्डा होता. त्याला म्हटलं काय झालं रे, तो म्हणे पारनेर श्रीगोंदा लागलं. तर विकी भैयांना मी सांगितलं भैया मला राजकारण हे मी जवळून पाहतोय, म्हणजे खूप जवळून, की या गावातले या भागातले लोक मला मतदान करत नाही म्हणून तिकडचा विकास करायचा नाही असं मनात कधी ठेवायचं नाही. तुम्ही पहिलं काम कराल की तुमचा पारनेर कनेक्ट जो आहे तो पूर्ण व्यवस्थित करा. त्यांनी मला प्रॉमिस केलं, म्हणले सर तुम्हाला मी हा रस्ता करून दाखवेल, मी परत केव्हा पिंपळगावला याल तर तुम्हाला तो नक्की रस्ता चांगला दिसेल म्हणे. आता मी पाहिलं हे काम सुरू आहे, तरी त्यांना सांगेल की हा रस्ता झालाच पाहिजे. त्यानंतर अजून एक प्रश्न तुमच्याकडे सर राहुल दादा, हा प्रश्न खरं तर खूप मोठा आहे, नुसता श्रीगोंद्याचा किंवा विसापूरचा नाहीये, हा प्रश्न आपल्या जिल्ह्याचा आहे. विसापूरला रेल्वे स्टेशन खूप जुनं आहे, प्रख्यात आहे विसापूर स्टेशन. तर विसापूरचं स्टेशनचा अर्थ सांगत होते की गाड्या थांबत नाहीत. आपण सर्वांनी पुढाकार घ्या. एक लक्षात घ्या, आपल्याला सुदैवाने MIDC खूप जवळ आलेली आहे. पुण्यानंतर जर रेल्वे यार्ड कुठे होईल तर विसापूरला होऊ शकतं. आपण सगळ्यांनी पुढाकार घ्या. मी सरांना सांगतो, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सरांना केव्हाही विचारा, नगर म्हटलं की ते माझ्याकडे पाहतात, कारण मला नगरचं एक कौतुक खूप आहे. आपला भाग आहे, मतदारसंघ कुणाचा आहे, मी नोकर आहे, मी सरकारी नोकर आहे, हा विषय नाही, पण भागातलं कुठलंही काम व्हायला पाहिजे असं मलाही वाटतं. म्हणून तुम्ही हा प्रश्न नक्की सरांकडे सगळे घेऊन या. आपण रेल्वे मंत्र्यांपर्यंत सरांना विनंती करायला, आपलं इथलं रेल्वे यार्ड चांगलं होईल, त्यामुळेच विकास होतो. विकास असं काही ढगातून पडत नाही, छोट्या छोट्या गोष्टीतच पुढे जातो. त्यानंतर SI वरती मी बोललेलाच आहे. राजू दादा बोलताना शिक्षकांबद्दल खूप छान बोलले. मी सांगू तुम्हाला, शिक्षकांना जर आपण काय केलं, आपण कसं शिकवलं हे जर कळायचं असेल ना, त्याचा विद्यार्थी त्याला फोन करून विचारतो का, हे नक्की आवर्जून तपासायला पाहिजे. राजू दादा, आई मी तुम्हाला सांगतो, मला जे दुसरीपासूनचे शिक्षक आठवतात, पहिलीतले आठवत नाही, पण दुसरीपासूनचे शिक्षक आठवतात. नगरी गुरुजी जे इथे आपले याला रुई छत्रपतीला आहेत, म्हातारे झाले, पण मी त्यांना फोन करून आवर्जून विचारतो गुरुजी तुम्ही कसे आहात. त्यानंतर माझ्या कॉलेजचे ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी शिकवलं, प्रॉपर गायडन्स केलं की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्या सर्वांना मी आवर्जून फोन करून विचारतो तुमची तब्येत कशी आहे. आमचे शिरूर कॉलेजचे गणोरकर सर असतील, खूप पर्सनली टचमध्ये आहेत माझ्या. तर हा शिक्षकाचा सेवापूर्ती समारंभ आहे. तर मी प्रतिभाला एवढंच म्हणेल की तुला प्रत्येक तुझा विद्यार्थी आठवला पाहिजे.
त्यांनी काय करतोय, जर तू त्याच्याकडनं कॉन्टॅक्ट नसेल तर कसा आहे, काय करतोस, काय चाललंय, काही गायडन्स पाहिजे का, हे आवर्जून विचारत जा. तीच तुमची ही, कारण नवी भावी पिढी तुम्ही घडवत असता. आता राजू दादा अजून एक सांगितलं, AI चा जमाना आहे, सगळं बदलत चाललंय. काळे सरांना मी सांगतो की यानंतर नुसतं तुम्हाला SIR, जनगणना, अजून काही कामं या व्यतिरिक्तही कामं पडतील आणि ती तुम्हाला करावीच लागतील. तुमच्या संघटनाही तक्रार करत होत्या, पण आता तक्रार करून चालणार नाही. पूर्वी कसं आमचे गुरुजी यायचे सायकलवर, धोतर नेसून सायकल मारत मारत, आता तसे गुरुजी राहिले नाही ना. आता गाडीने येतात, सगळे व्यवस्थित येतात, बंगले आहेत सगळ्यांचे, कोणी डबा घेऊन येत नाही, सगळे आता व्यवस्थित. हा फरक पडलाय ना. बदलणं हा काळाचा स्वभाव असतो, काळानुसार जर बदललं नाही तर आपण खतम होत असतो. कुठल्याही गोष्टीला बदल हा अपेक्षित आहे आणि आपल्याला बदलावं लागेल, नवीन आत्मसात करायला लागेल, त्यानुसार नवीन लोकांना शिकवावं लागेल. आपणही त्या दृष्टीनं आपली बदलाची तयारी ठेवावी लागेल. यापुढे या सर्व जे काही शिक्षक आहेत त्यांना मी खरंच विनंती करेल की आपण कुठलीही अशी तक्रार न करता आपण काय करतो, आपण मला हे काम पडत आहे, मला ते काम पडते असं नाहीये. सिस्टीम मध्ये प्रत्येक जण त्याची ड्युटी करतोच आणि कुठेही का कोण नाही. राजू दादा, मला वाटतं राहुल दादा, आम्ही किती वाजता ऑफिसला असतो? रात्री 12, 1, 2 पर्यंत ते नक्कीच असतं. त्यांना माहिती आहे. राजू दादांचा काय तसं संबंध आला नाही, आई नाही माहिती आई किती वाजता आलेल्या आहेत आपण ऑफिसला. त्यामुळे प्रत्येकाला आपण फक्त एक्स्ट्रा काय करत नाही, हा हे माझं काम आहे, मला पडलंय, आपण जर करत गेलो तर यातनंच एक नवीन समाज घडेल, नवीन देश आपला तयार होईल. त्यामुळे आपण प्रत्येकानं त्या जोमाने काम करावं. आणि प्रतिभा, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जसं सांगितलं आता राहुल दादा बोलले की सगळं देवदेव कर, अगदी वेळ मिळाला मुंबईत आहे. मी तर मुंबईत माझ्या सगळ्या भगिनींना, माझ्या वहिनींना, सगळ्यांना नेहमी आमंत्रित करतो की तुम्ही एकदा तरी मुंबईला या, पण कुणीच येत नाही. ते त्यांच्या संसारात इतक्या व्यस्त आहेत. पण थोडस तर वेळ काढला ना, आपण नाविन्य काय आहे, नवीन काय चाललंय हे पाहायला मिळेल. आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या खरं तर याच्या नेतृत्वाखाली मुंबई खूप बदलते, देश बदलते, आपलं राज्य बदलत आहे. तुम्ही मुंबई ज्यांनी कोणी पूर्वी पाहिली असेल त्यांना आताची मुंबई दिसेल. मुंबई मेट्रो पहा, भूमिगत मेट्रो आहे, मेट्रोचं जाळं सरांनी उभं केलंय. कोस्टल लाईन आहे, जिथे मुंबईत प्रवास करायला लोक घाबरायचे, 2-2 तास लागायचे, किती वेळ लागेल. तर सगळं बदललंय. आपण ही बदललेली मुंबई पाहायला या. ज्यांनी जुनी पाहिली असेल त्यांनी नव्यानं पाहायला या, आणि ज्यांनी पाहिलीच नसेल त्यांनी नवी मुंबई पाहायला या. नवी मुंबई म्हणजे अगदी नवी मुंबई पाहायला या. आता 2री, 3री, 4थी मुंबई सर तयार करताय. अभिमान आहे राज्याला असं नेतृत्व मिळालंय. तर तुम्ही सर्वांनी एकदम, माझ्या भगिनींना विनंती आहे, सगळ्यांनी आपण या. प्रतिभाला विनंती आहे, तू नक्की आहे माझ्याकडे पाहुणचारासाठी. आणि तुझ्या सेवाकृतीच्या तुला खूप खूप शुभेच्छा. फक्त आरोग्य सांभाळ. आणि खरं तर शिक्षक सर बोलले आता की मला 100 वर्ष जगायचं आहे. सर तुम्ही 100 वर्ष नाही, शिक्षक का जास्त जगू शकतो, मी त्याचं एक जाता जाता माझं भाषण जरा लांबलंय पण मी सांगतो, शिक्षक हा का जास्त जगू शकतो. हे पहा, आपल्या प्रत्येकात आता समोर आपले पोलीस ऑफिसर आहे, त्यांच्याकडे येणारी लोक कशा प्रकारचे असतात माहितीये, तक्रार घेऊन येणारे, रडके, आरोपी, त्या दृष्टीने त्यांची मानसिकता बनून चालते प्रत्येकाला. त्यामुळे आपण म्हणतो ना, अरे हा पोलीस खूप चिडचिड करतो, तो वाईट बोलतो. अरे बाबा, तो दिवसभर त्याच्याशी संपर्कात राहतो म्हणून तसं बोलतो. प्रत्येकाची एक लाईफस्टाईल त्याचा व्यवसाय म्हणून बनतो. तर शिक्षक जास्त का जगू शकतो, कारण प्रत्येक वर्षी त्याला एक नवं चैतन्य मिळतं, नवीन विद्यार्थी मिळतो, नवीन तेज मिळतं, आणि ती त्याची एनर्जी असते, म्हणून तो जास्त जगतो आणि जास्त प्रभावी असतो. धन्यवाद प्रतिभा, तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. माझं लांबलेलं भाषण चुकवतो. थँक्यू.